श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पिठोरी अमावस्येची कथा किंवा पिठोरी अमावस्येची कहाणी काय आहे ती नक्की ऐका. पिठोरी अमावस्येच्या दिवशी ही कथा ऐकल्यानं देखील पुण्य प्राप्त होत असतं. या दिवशी व्रत केलं जातं. व्रताची सांगता झाल्यानंतर ही पिठोरी अमावस्येची कथा वाचावी किंवा श्रवण नक्कीच करावी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्ष काय होई तर दरवर्षी ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस त्याची सून बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे 6 वर्ष झाले आणि बघता बघता 7व्या वर्षीच तसंच झालं. तेव्हा सासरा रागवला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत त्यानं घातलं. तिला रानात हाकलून लावलं. पुढे तिनं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली आणि ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण ग? इथे येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, त्याकरताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का आहेस? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली आणि इथे येण्याचं कारण देखील सांगितलं. सासऱ्यांनी घरातून घालवून दिलं तर आता जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नकोस, घाबरू नकोस. अशीच थोडी पुढं जा आणि तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. त्यानंतर बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, त्यानंतर 7 अप्सरा तिथे पूजेला येतील. त्यांची पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून त्यांना सांग. त्या तुला पाहतील. कोण, कोठची आहेस, कुठून आलीस चौकशी करतील. तेव्हा सगळी हकीकत तू त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं आणि लगेचच तिथून उठली आणि पुढं गेली. तो एक बेलाचं झाड तिनं पाहिलं. तिथेच उभी राहिली. त्यानंतर इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग तिला दिसले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी तिथे नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा तिथे आल्या आणि त्यांनी शिवलिंगाची पूजा केली. त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे असं म्हणून विचारलं. ते ऐकताच तिने मी आहे म्हणून सांगितलं. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कुठली म्हणून त्यांनी चौकशी केली. तिनं सर्व हकीकत त्यांना सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. पुढे तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली त्यांनी केलं. तिला श्रावणी अवसेचं हे व्रत त्यांना करायला सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. त्यानंतर तसे तिने केलं. विचारलं, यानं काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला आणि तो मुलं बाळं त्याला दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला
घरात गेला. मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय स्वच्छ धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली आणि प्रत्येक वर्षी पिठोरी अमावास्येचं व्रत करू लागली. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही कहाणी नक्की श्रवण करा किंवा वाचा, तरच तुमचं व्रत जे आहे ते पूर्ण होतं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.